काही तिथे गेलो नाही. आणि मग ह्यांना सगळ्यांना तो लाभ झाला. त्यांनी आम्हाला घरी आल्यावर वर्णन करून सांगितलं की पादुकांना स्नान घातलं, मग आमच्या अंगावर ते सगळं तीर्थ उडवलं गेलं आणि आम्ही माऊलींना नमस्कार केला आणि मग ते घरी आले, महाराजांच्या पादुका. आणि बराच वेळ झाला त्यांना घरी यायला सुद्धा, कारण की गर्दीच एवढी होती की हे तर सांगत होते की तिथे जवळजवळ त्या चंद्रभागेच्या तिथे म्हणे आम्ही 1 तास उभं होतो. म्हणजे हलायला डुलायलाच जागा नव्हती, पुढे चालायला जागा नव्हती, मागे सरकायला जागा नव्हती, काहीच नाही, फक्त तिथे आम्ही उभं होतो म्हणे. इतकं एवढी गर्दी होती तिथे. मग असं एकादशी झाली. एकादशीच्या दिवशी मग आम्हाला दुपारी भगर आमटी असा प्रसाद मिळाला आणि आम्ही त्या दिवशी थोडे तिथल्या तिथे पायी फिरलो. मग कोणी बांगड्या भरल्या, कोणी काही खरेदी केली, प्रसाद घेतले. आणि तिथे ते ग्रामीण भागातले सगळे लोक येतात, पंढरपूरची यात्रा, आणि प्रत्येकाच्या हातामध्ये छोट्या छोट्या बाहुल्या होत्या, छोट्या छोट्या मोटारी होत्या, कपडे होते, आपल्या नातवंडांना पतवंडांना घेऊन चाललेले होते. ते दृश्य पण अगदी पाहण्यासारखं होतं. आणि ते सर्व काही एक झाले होते असं दिसत होतं. गरीब नाही, श्रीमंत नाही, स्त्री पुरुष, लहान मोठा, जात पात काहीही भेद नव्हता, सगळे एक झालेले होते. आणि फक्त पांडुरंग प्रत्येकाच्या मनात होता. म्हणजे अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, अशी अनुभूती तिथे आली. आणि त्याच दिवशी संध्याकाळची उपासना जेव्हा झाली आमच्या घरी, जिथे आम्ही उतरलो होतो तिथे, तर तिथे महाराजांचे सेवेकरी आले होते काही जण. आणि त्या सेवेकऱ्यांनी इतके सुंदर अभंग, त्यांच्या हातात डफली होती आणि त्या डफलीच्या तालावर माईकची गरज नव्हती, एवढा वरच्या पट्टीतला त्यांचा आवाज होता. आणि इतके सुंदर अभंग त्यांनी म्हटले, भजनं म्हटले, गवळणी म्हटल्या. आमच्यातलेच एक जण त्या गवळणीवर सुंदर त्यांनी नाच केला. खूपच छान, म्हणजे बघून अगदी मन प्रसन्न झालं आमचं. मग उजाडला द्वादशीचा दिवस. आणि मग द्वादशीच्या दिवशी महाराजांच्या पादुका आमच्या शेजारीच होत्या मठामध्ये. आणि तेथे दर्शन, भजन, पूजन, उपासना सर्व काही तिथे झालं. आणि दुपारी श्रीखंडपुरीचा प्रसाद आम्हाला मिळाला द्वादशीला. तिथे आमची एकादशीचा उपास सुटला आणि आता निघायचं होतं आम्हाला. तर आप्पा कुलकर्णी काय म्हणाले की थांबा, अजून एक उपचार राहिला आहे म्हणे. तर आम्ही म्हटलं कोणता? आता काय राहिलं, आता आम्ही जातो, आम्हाला पुण्याला जायचं होतं. मग ते म्हणाले नाही, आता आपण मठामध्ये जाऊ. मग त्यांनी आम्हाला परत मठामध्ये नेलं आणि मग तिथे त्यांनी आम्हाला ओळीने बसवलं. आणि त्या ज्या पादुका होत्या त्या गोंदवल्याच्या मंदिरात कायम असतात, त्या पादुका, महाराजांच्या पादुका, त्या गुरुजींनी आमच्या प्रत्येकाच्या डोक्यावर ठेवल्या आणि आम्हाला खडीसाखर दिली. बापरे, आम्हाला इतका आनंद झाला की आता तुमची वारी पूर्ण झाली. ते म्हणाले आता तुमची वारी पूर्ण झाली म्हणे, महाराजांनी तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. आणि मग ते पाहून आम्हाला खूप कृतकृत्य वाटलं. आणि आठवलं मला की मनात वाची रे पूर्वसंचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. की ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात ह्या पूर्वपुण्य फळाला आल्याशिवाय होतच नाही. आणि महाराजांची कृपा परत आपल्यावर, त्यामुळे असे योग आलेले होते. मग खूप आनंद झाला. आणि पुन्हा पुन्हा त्या पंढरीनाथाला मनोमन नमस्कार करत होते. आणि तेव्हा मला हे सगळे संत आठवत होते. नामदेवराय आठवले, तुकोबा आठवले, सगळ्यांनी किती ह्याचं हे केलेलं आहे, अभंग गायलेले आहेत त्यांनी, सगळे पंढरी महात्म्याचे अभंग गायलेले आहेत. तर नामदेवरायांचा अभंग एक मला सांगावंसं वाटतो इथे, की पंढरपूर कसं दिसलं नामदेवरायांना, कसं दिसलं. झळकती पताका कळस दिसतो नेटका, बरवे बरवे पंढरपूर विठोबा रायाचे नगर, अरे हे माहेर संताचे नामया स्वामी केशवाचे. इतकं सुंदर वर्णन पंढरीचं केलं आहे. आणि आता ही वारी का करायची. एक 72 वर्षाचे आजोबा होते म्हणे आणि ते लंगडत जरा चालत होते. कोणीतरी त्यांना विचारलं की आजोबा किती वर्ष झाले वारी करताय. म्हणे बरेच वर्ष झाले म्हणे, आमची वंश परंपरा आहे वारी करण्याची. पण म्हणे अहो तुम्हाला एवढं पाय दुखतात, कंबर दुखते, तरी का बरं वारी करता, काय मिळतं तुम्हाला वारीमध्ये. मग ते म्हणाले वारीमध्ये काही मिळत नाही, पण वारीमध्ये काही कमीही पडत नाही, असं ते बोलले. की वारीमध्ये काही कमी पडत नाही तुम्हाला, अगदी तुमच्याजवळ 1 पैसा नसला तरीसुद्धा तुम्ही काही उपाशी राहत नाही, तुम्हाला सगळं काही मिळतं. अशी ही वारी आहे.
आणि नामदेवराय तर म्हणतात की ह्या पंढरीचा महिमा काय आहे. ते म्हणतात, ऐका पंढरीचे महिमान, रावळे तितुके प्रमाण, तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे. पंढरीचा महिमा असा आहे म्हणे की तिथलं तृण, गवत, पाषाण हे सुद्धा देवतुल्य आहेत. पंढरीचा महिमा सांगताना ते म्हणतात की पंढरीत नुसतं पाऊल जरी ठेवलं तरी पुण्य मिळतं. वाराणसी चाली जे मासा, गोदावरी एक दिवसा, पंढरी पाऊल परियेसा, ऐसा ठसा नामाचा. एवढं पंढरीचं महत्त्व आहे की तुम्ही त्याच्यामध्ये पाऊल जरी ठेवलं तरीसुद्धा तुम्ही उद्धरून जाल. पाहता देवळाची पाठ, तीर्थे घडली 360. देवळाची पाठ जरी पाहिली तरी तुम्हाला 360 तीर्थ घडल्याचं समाधान होतं, असं त्यांनी सांगितलं आहे. आणि असाच एक सुंदर अभंग फक्त शेवटी सांगते आणि मग मी थांबते. की कसा आहे हा अभंग, पंढरीचं महात्म्यच सांगितलं आहे आपल्याला नामदेवरायांनी. ते म्हणतात, आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा, चंद्रभागेचे तटी धन्य पंढरी गोमटी, नासलिया भूमंडळ. सगळ्याचा नाश होईल पण पंढरीचा नाश होणार नाही. नासलिया भूमंडळ उरे पंढरी मंडळ. आणि याचं कारण काय, असे सुदर्शनावरी म्हणून अविनाश पंढरी, नामा म्हणे बा श्रीहरी तेम्या देखिली पंढरी. अशी सुंदर पंढरी आहे आणि त्या पंढरपूरची वारी घडलेली आहे भगवंताच्या कृपेने. आणि मग त्याच्यानंतर आम्ही वारी त्या ठिकाणी पूर्ण झाली. आम्ही लेकीकडे गेलो आमच्या पुण्याला आणि ती कळसाचं दर्शन घेतलं, सांगितलं. मग आमच्या मुलीने आमचं उत्तम स्वागत केलं. तिच्या सासूबाईंनी तिने आमचं औक्षण केलं, गुलाबाच्या पाकळ्या आमच्यावर उधळल्या. आणि हे सर्व कौतुक आमचं नसून वारकऱ्यांच्या भक्तिभावाला केलेलं ते नमन होतं. तो जो नमस्कार होता तो आम्हाला नव्हता, तर तो पांडुरंगाला केलेला नमस्कार होता, याची जाणीव ठेवली पुरेपूर मी. आणि मग त्याला अर्पण केला. आणि मग 2 दिवस आम्ही त्या ठिकाणी आराम केला आणि मग नाशिकला आम्ही परत आलो. अशा प्रकारे आमची वारी सुफळ संपूर्ण झाली. ओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तु.